नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या या लेक्चर मध्ये आपण इयत्ता 9वी साठी जी नवोदय विद्यालय स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते, या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। मग जेव्हा तुम्ही इयत्ता 9वी साठी ही स्कॉलरशिप परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा देत असता, तेव्हा आपल्याला एकूण 4 विषयावरती प्रश्न विचारले जातात। मग हे 4 विषय कोणते? तर इंग्लिश, हिंदी, मॅथ्स अँड सायन्स। मग इंग्लिश या विषयावरती आपल्याला 15 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात, तर हिंदी या विषयासाठी आपल्याला 15 मार्कसाठी प्रश्न विचारले जातात। म्हणजे हे दोन्ही लँग्वेज आपण पाहिल्या तर लँग्वेजेस साठी प्रत्येकी 15-15 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात। मग मॅथ्स असेल तर मॅथ्स वरती आपल्याला 35 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात, तर सायन्स या विषयासाठी आपल्याला 35 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात। मग अशा प्रकारे आपल्याला एकूण 100 मार्कांसाठी 100 प्रश्न सोडवायचे असतात। यासाठी आपल्याला 2 तास 30 मिनिटे इतका वेळ दिलेला असतो। मग बघूया, जेव्हा आपल्याला या इंग्लिश विषयासाठी हे 15 मार्कांसाठीचे 15 प्रश्न सोडवायचे, तेव्हा हे 15 क्वेश्चन नक्की कोणत्या टॉपिक्स वरती विचारले जातात। म्हणजेच आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये इंग्रजी या विषयासाठीचा कोणता अभ्यासक्रम आपल्याला दिलाय हे पाहायचे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मग बघा, जेव्हा आपण क्लास 9वी साठी इंग्रजी या विषयाचा अभ्यास करतो, तेव्हा इंग्रजी विषयामध्ये आपल्याला कोणकोणते घटक विचारले जातात, तर पहिला म्हणजे कॉम्प्रेशन म्हणजेच अनसीन पॅसेजेस, ठीक आहे। कॉम्प्रेन्शन म्हणजेच अनसीन पॅसेजेस या टॉपिक मध्ये आपल्याला पॅसेज दिला असेल आणि त्या पॅसेजेस वरती किंवा त्या पॅसेज वरती काही प्रश्न विचारले असतील। म्हणजे जर या घटकासाठी किंवा या युनिट साठी पाहायचं झालं तर त्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला प्रश्नपत्रिकेतच भेटणार आहेत। पण यासाठी काय आवश्यक आहे, तर तो अनसीन पॅसेज काळजीपूर्वक वाचणं हे खूप गरजेचे आहे। दुसरा पॉइंट काय दिला, वर्ड अँड सेंटेन्स। मग आपल्याला वर्ड आणि सेंटेन्स वरती क्वेश्चन विचारले जातील। मग वर्ड फॉर्मेशन असेल किंवा सेंटेन्स फॉर्मेशन असेल। देन स्ट्रक्चर स्पेलिंग, ठीक आहे। सो स्पेलिंग्स वरतीही आपल्याला प्रश्न विचारले जातील। देन रिअरेंजिंग जम्बल्ड वर्ड्स, आपल्याला काही वर्ड्स दिले जातील आणि ते वर्ड्स आपल्याला रिअरेंज करायचे। लाईक अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जसे आपण वर्ड्स लावत असतो, तसे आपल्याला काय करायचे, जम्बल वर्ड्स रिअरेंज करायचे। देन पॅसिवेशन किंवा यूज ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन अशा प्रकारच्या ग्रामरवरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे या विषयांची ही तयारी करणं खूप गरजेचे आहे। पुढे सांगितलंय मॉडल ऑक्झिलरीज, यूज ऑफ प्रीपोजिशन्स असतील, टेन्स फॉर्म्स असतील किंवा रिपोर्टेड स्पीच। या 10 युनिट वरती आपल्याला इंग्रजी या विषयासाठीचे 15 प्रश्न विचारले जातात। ठीक आहे। मग तुम्ही जर इंग्रजी या विषयाचा अभ्यास करत असाल तर आपल्याला अनसीन पॅसेजेस वरती तर तो अनसीन पॅसेज कोणताही येऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला तो प्रश्नपत्रिकेत आल्यानंतरच नीट वाचायचा आहे आणि त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। याच्यासाठी तुम्हाला सराव करणं पण आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही परीक्षेच्या आधी जेव्हा जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव कराल, तेव्हा त्या अनसीन पॅसेजेस मध्ये कशा प्रकारचे आपल्याला उत्तर किंवा प्रश्न विचारले जातात आणि आपण पटपट किंवा लवकर ते उत्तर कशी शोधू हे आपल्याला शिकायचे। देन वर्ड अँड सेंटेन्स असेल, स्ट्रक्चर स्पेलिंग असेल, रिअरेंजिंग जम्बल वर्ड्स असतील, पॅसिवेशन, यूज ऑफ डिग्रीज अँड कंपॅरिझन, मॉडल ऑक्झिलरीज असतील, यूज ऑफ प्रीपोजिशन, देन टेन्स फॉर्म्स, टेन्सेस वरतीही आपल्याला क्वेश्चन विचारले जातील। लाईक तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाईल, मग ते सेंटेन्स कोणत्या टेन्स मधला आहे
किंवा एखादं सेंटेन्स कोणत्याही टेन्समध्ये कन्वर्ट करायला सांगितलं जाईल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इंग्रजी या विषयासाठी इयत्ता 9वीच्या सिलेबसमध्ये विचारले जाऊ शकतात. मग याच्यात रिपोर्टेड स्पीच अशा प्रकारच्या ग्रामरवरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग इंग्रजी या विषयासाठी जे 15 क्वेश्चन आहेत, किती मार्कला? 15 मार्क्स. ठीक आहे. मग हे 15 मार्क्स हवे असतील तर हे 10 पॉइंट करणं किंवा हे 10 युनिट्स नीट अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. मग याच्यात जर पाहिलं तर बऱ्यापैकी ग्रामरवरतीच आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, हा झाला इयत्ता 9वी साठीचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम. म्हणजे जर तुम्ही आता 10 फेब्रुवारी 2024 ला होणारी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असाल तर त्यात तुम्हाला इंग्रजी विषयासाठी आता पाहिलेल्या युनिट्स वरती प्रश्न विचारले जातात. मग आता इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम असेल, सायन्स विषयाचा अभ्यासक्रम असेल किंवा इतर कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम असेल किंवा महाराष्ट्रातील कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा तुम्ही देत असाल तर त्याची तयारी करण्यासाठी तुम्ही आपल्या ऑनलाईन बॅचेसलाही जॉईन करू शकता. मग या ऑनलाईन बॅचेसमध्ये विद्यार्थ्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. मग जर विद्यार्थी हा एखाद्या विषयामध्ये वीक असेल तर त्या विषयासाठी किंवा प्रत्येक विषयासाठी विद्यार्थ्याला बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज दिलं जातं. याच्यात आपण क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड देत असतो. मग क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड काय? तर जर तुमचा एखादा लाईव्ह क्लास मिस झाला तर तुम्ही तो रेकॉर्डेड फॉर्म मध्येही बघू शकता. नंतर जुन्या प्रश्नपत्रिका सराव. जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टाइम मॅनेजमेंट स्किल असेल किंवा प्रश्नांचा अंदाज येणं या गोष्टी इम्प्रूव्ह होत असतात. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हे खूप आवश्यक आहे. मग फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल अशा बऱ्याच सुविधा आपण या ऑनलाईन बॅचेस मध्ये देत असतो. मग तुम्हाला जर या ऑनलाईन बॅचेस बद्दल अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला WhatsApp वरही कळवू शकता. आणि OO अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.